नमस्कार विद्यार्थी, आजच्या सत्रात आपल्या सर्वांचे स्वागत आहे। या विषयात तुम्ही ऑक्सी ॲसिटिलीन वेल्डिंग OAW प्रक्रियेचा वापर करून सपाट 1F स्थितीत SS शीटवर सिल्वर ब्रेझिंग बद्दल जाणून घेणार आहात। या विषयाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल 150 mm लांबी, 50 mm रुंदी आणि 2 mm जाडीच्या आकारानुसार स्टेनलेस स्टील आणि कॉपर शीट्स तयार करण्यास, सिल्वर ब्रेझिंगसाठी टी जॉइंट सपाट स्थितीत सेट करण्यास, योग्य प्रमाणात फिलर मेटलसह बेड डिपॉझिट करण्यास, पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी टी जॉइंटची तपासणी करण्यास। आता ऑक्सी ॲसिटिलीन वेल्डिंग प्रक्रियेचा वापर करून कॉपर शीट टी जॉइंटसह SS वेल्ड करू शीटवर सिल्वर ब्रेझिंगसाठी आवश्यक उपकरणे पाहू। स्टील रूल, सेंटर पंच, बॉल पिन हॅमर, अँगल ग्राइंडर, हाफ राउंड फाइल, बेंच वाइज, ट्राई स्क्वेअर, चिपिंग हॅमर, स्टील वायर ब्रश, सेफ्टी क्लोथिंग, ग्लव्स, PPE किट। नोझल क्रमांक 7, CCMS फिलर रॉड 3 mm, OAW सेटअप, सिलेंडर की, टिप क्लीनर, स्पार्क लाइटर, गॅस वेल्डिंग गॉगल्स। आता ऑक्सी ॲसिटिलीन वेल्डिंग प्रक्रियेचा वापर करून कॉपर शीट टी जॉइंटसह SS शीटवर सिल्वर ब्रेझिंगसाठी प्री वेल्डिंगची तयारी पाहू। संरक्षणात्मक कपडे घाला। शेअरिंग, ग्राइंडिंग आणि फाइलिंग वापरून स्टेनलेस स्टील शीटचे 150 mm लांबी, 50 mm रुंदी आणि 2 mm जाडीमध्ये कट करा। शेअरिंग, ग्राइंडिंग आणि फाइलिंग वापरून कॉपरचे शीट 150 mm लांबी, 50 mm रुंदी आणि 2 mm जाडीमध्ये कट करा। स्टील वायर ब्रशने बेस मेटल स्वच्छ करा। MS शीट बेस मेटल म्हणून सेट करा। लांबीच्या बाजूने SS शीटला कॉपरचे शीट लंब ठेवा। टी जॉइंट तयार करण्यासाठी वेल्डिंग टेबलवर शीट सेट करा। दोन्ही ऑक्सिजन आणि ॲसिटिलीन सिलेंडर व्हॅल्व्स हळूहळू उघडा। कार्याचा दबाव सेट करा। शीटच्या जाडीपेक्षा 1 किंवा 2 आकाराचे नोझल निवडा। 1.6 mm डायाचा फिलर रॉड 40 ते 50% चांदी आणि 15 ते 25% ते 15% झिंक उर्वरित कॉपर निवडा। स्पार्क लाइटरने फ्लेम पेटवा। एक माइल्ड ऑक्सिडायझर फ्लेम सेट करा। शीटच्या प्रत्येक टोकाला जॉब टॅग करा। ऑक्सी ॲसिटिलीन वेल्डिंग प्रक्रियेचा वापर करून कॉपर शीट टी जॉइंटसह SS शीटवर सिल्वर ब्रेझिंगसाठी वेल्डिंग प्रक्रियेवर एक नजर टाकूया। वेल्डिंग पोझिशनरवर टॅग केलेले जॉइंट एका सपाट स्थितीत ठेवा। टॅग वेल्ड फ्यूज करून जॉइंटच्या उजव्या हाताच्या टोकाला ब्रेझिंग सुरू करा। ब्लो पाईपला 60 अंश ते 70 अंश कोनात डावीकडे आणि फिलर रॉडला ट्रॅव्हल रेषेला 30 अंश ते 40 अंश कोनात ठेवा।
ब्लो पाईप आणि फिलर रॉड जॉईंटच्या दोन्ही बाजूच्या मध्ये 45 अंश वर ठेवावे. हे रूट पेनिट्रेशन सुनिश्चित करेल. जॉईंट वर सिल्वर ब्रेझिंग अलॉय लावा. ते जॉईंट मध्ये समान रीतीने वाहते याची खात्री करा. 2 तुकडे सोल्डरिंग द्वारे जोडलेले असल्याची खात्री करण्यासाठी वितळलेल्या मेटलकडे बारकाईने पहा. मॉल्टन पूल तयार झाल्यावर मॉल्टन पूलच्या मध्यभागी फिलर रॉड घाला. ब्लो पाईपला किंचित बाजूकडून हलवू द्या. फिलर रॉडला पिस्टन सारखी हालचाल लावा. रूट आणि दोन्ही शीटमध्ये समान पेनिट्रेशन सुनिश्चित करण्यासाठी ब्लो पाईप आणि फिलर रॉडचा प्रवास दर ॲडजस्ट करा. असं केल्याने ते समान लेग लेंथचे फिलेट वेल्ड तयार करेल. स्टील वायर ब्रशने बीड स्वच्छ करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी वेल्डची तपासणी करा. ऑक्सी ॲसिटिलीन वेल्डिंग प्रक्रियेचा वापर करून कॉपर शीट टी जॉईंट सह SS शीटवर सिल्वर ब्रेझिंगसाठी काही महत्त्वाचे मुद्दे पाळले पाहिजे. फिक्सरमधून जॉब काढण्यासाठी टॉंग्स वापरा. पृष्ठभागावरील दोष आणि रूट पेनिट्रेशन तपासा. आता जॉईंट तपासूया. एक समान वेल्ड आकार, जास्त मजबूतीकरण, लेग लेंथ, पोरोसिटी, ब्लो होल्स, या विषयावरून तुम्ही काय शिकलात याचा एक त्वरित रिकॅप करूया. 150 मिलीमीटर लांबी, 50 मिलीमीटर रुंदी आणि 2 मिलीमीटर जाडीच्या आकारानुसार स्टेनलेस स्टील SS आणि कॉपर प्लेट्स तयार करा. योग्य प्रमाणात फिलर मेटलसह बीड डिपॉझिट करा. पृष्ठभागावरील कोणत्याही दोषांसाठी टी जॉईंटची तपासणी करा. विद्यार्थ्यांचे आभार आणि पुढील सत्रात भेटूया. बाय.